नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा भावनेबद्दल जी आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधीतरी जाणवते. ती म्हणजे निराशा, किंवा आपण ज्याला इंग्रजीमध्ये फ्रस्ट्रेशन म्हणतो. ही एक खूप सामान्य मानवी भावना आहे. चला तर मग आजच्या या विश्लेषणामध्ये आपण तिला नीट समजून घेऊया आणि त्यावर मात करण्याचे सोपे मार्ग शोधूया. असं कधी झाले का की खूप चिडचिड होतीये, काही सुचत नाहीये, एकदम हतबल झाल्यासारखं वाटतंय? हो ना, हा अनुभव आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला येतोच. जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत तेव्हा येणारी ती अस्वस्थता, ही भावना आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची आहे. तर मग ही निराशा म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा आपण एखादं ध्येय ठरवतो पण ते पूर्ण करण्यात काहीतरी अडथळा येतो, तेव्हा आपल्या मनात जी घालमेल होते ना, ती चिडचिड, ती अस्वस्थता, त्यालाच फ्रस्ट्रेशन म्हणतात. हा खरं तर आपल्या ध्येयाच्या मार्गात आलेल्या अडथळ्याला आपल्या मनाने दिलेला एक प्रतिसाद असतो. पण ही निराशा येते तरी कुठून? का होतं असं? काय आहेत या मागची कारणं? चला थोडं खोलवर जाऊन या भावनेच्या मुळाशी जाऊया. हे बघा, आपलं डोकं आपल्याला एक सिग्नल देत असतं की अरे, हे ध्येय महत्वाचं आहे, पण काहीतरी चुकतंय, काहीतरी अडथळा आहे. आणि हे अडथळे येतात कुठून? तर आपल्या रोजच्याच आयुष्यातून. म्हणजे बघा, आपण स्वतःकडून किंवा इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतो, त्या पूर्ण नाही झाल्या की त्रास होतो. कधी कामाचा इतका ताण असतो किंवा काही गोष्टी आपल्या हातातच नसतात, त्यावर आपलं नियंत्रण नसतं. आणि अगदी साधी गोष्ट म्हणजे पुरेशी झोप नाही झाली ना, तरी सुद्धा मन थकून जातं आणि मग छोट्या गोष्टीने पण निराशा येते. ठीक आहे, कारणं तर कळली, पण आता यावर उपाय काय करायचा? सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही खूप सोपे आणि खरंच प्रभावी असे मार्ग आहेत. चला तर मग बघूया ते काय आहेत. जेव्हा कधी असं खूप अस्वस्थ वाटेल ना, तेव्हा हा उपाय लगेच करून बघा. जिथे असाल तिथे जरा शांत बसा. आता नाकाने एक खोल श्वास घ्या, साधारण 5 सेकंड. आता तो 2 सेकंड रोखून धरा आणि मग तोंडाने एकदम हळुवारपणे सोडा. हे काय करतं माहितीये? हे आपल्या मेंदूला शांत होण्याचा सिग्नल देतं. त्याला जास्त ऑक्सिजन मिळतो आणि मन आपोआप शांत व्हायला लागतं. दुसरा एक मस्त उपाय आहे, तो म्हणजे थोडी शारीरिक हालचाल. खूप काही नाही, फक्त 15-20 मिनिटं चालायला जा किंवा योगा करा. याने काय होतं की आपल्या शरीरात एंडॉर्फिन नावाचे हॅपी हॉर्मोन्स तयार होतात. हे आपल्या मूडसाठी अक्षरशः एक रिसेट बटन दाबण्यासारखं आहे. तणाव कमी करण्यासाठी हा एक नैसर्गिक उपाय आहे. आपण अनेकदा आपल्या भावना मनातल्या मनात दाबून ठेवतो आणि त्यामुळे त्रास अजूनच वाढतो. त्याऐवजी आपल्या जवळच्या विश्वासू मित्राशी किंवा घरातल्या कोणाशी तरी बोलून बघा. मनोमोकळेपणाने बोलल्यामुळे मनावरचा भार खरंच खूप हलका होतो. आणि कधीकधी तर बोलता बोलता आपल्याला त्या समस्येकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोनही मिळून जातो. आपल्या आवडीच्या कामात मन रमवणं हा तर एक उत्तम उपाय आहे. याने काय होतं की आपलं लक्ष त्या नकारात्मक विचारांवरून आपोआप दुसरीकडे वळतं. म्हणजे बघा, गाणी ऐका, एखादं छान पुस्तक वाचा, चित्र काढा किंवा अगदी स्वयंपाक करा. मानसशास्त्रात याला फ्लो स्टेट म्हणतात. म्हणजे आपण त्या कामात इतके रमून जातो की आपल्याला बाकी कशाचंच भान राहत नाही. नकारात्मक विचारांपासून दूर जाण्यासाठी हा एक बेस्ट मार्ग आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आपल्या मानसिक आरोग्याचा पाया आपलं शारीरिक आरोग्य आहे. जर शरीरालाच आराम नसेल तर छोटंसं टेन्शनसुद्धा मोठं वाटू शकतं. म्हणूनच रोज कमीत कमी 7 ते 8 तास शांत झोप घेणं आणि चांगला सकस आहार घेणं हे खूप खूप महत्वाचं आहे. आणि आता कदाचित सगळ्यात महत्त्वाचा उपाय, तो म्हणजे स्वीकार. हे मान्य करणं की आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही. काही गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असतात आणि हे जेव्हा आपण स्वीकारतो ना, तेव्हाच मनावरचा खूप मोठा भार हलका होतो. जे आपण बदलू शकत नाही त्याचा विचार सोडून देणं, यातच खरं शहाणपण आहे, नाही का? बरं, आत्तापर्यंत आपण काही सोपे उपाय पाहिले जे आपण रोजच्या आयुष्यात वापरू शकतो. पण काही वेळा परिस्थिती यापेक्षा थोडी गंभीर असू शकते. चला तर मग एका महत्त्वाच्या विचाराकडे वळूया. ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. जर ही निराशा खूप दिवस टिकून असेल आणि तुमच्या रोजच्या जगण्यावर, कामावर त्याचा परिणाम होत असेल तर प्लीज तज्ज्ञांची मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका. एखाद्या व्यावसायिक समुपदेशकाचा सल्ला घ्या. जसं आपण अंगदुखीसाठी डॉक्टरकडे जातो ना, तसंच मनाच्या आरोग्यासाठी मदत घेणं हे कमजोरीचं नाही तर उलट सामर्थ्याचं लक्षण आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एकच गोष्ट, ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाहीत, ज्या आपल्या नियंत्रणात नाहीत, त्या सोडून जे खरंच आपल्या हातात आहे त्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर हा एक विचारच खूप काही बदलू शकतो.